आज संपूर्ण राज्यभर राजकारणातील सर्वात मोठी चर्चा म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे. या दोन्ही राष्ट्रवादीमधील काही नेते म्हणतात की विलगीकरण झालं पाहिजे, काही जण म्हणतात की नाही झाला पाहिजेत, काही जण म्हणतात की अजित पवारांची इच्छा होती, काही जण म्हणतात की अजित पवार आमच्याशी विलगीकरण संदर्भात काही बोललेच नाहीत. पण या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे शरद पवार साहेब. नेमका पवार साहेब आता पडद्यामागे काय डाव टाकत आहे आणि कशा प्रकारे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन एक परत पुन्हा शरद पवार नेतृत्व खंबीर होणार आणि परत पुन्हा तीच ताकद उभी राहणार. पवार साहेब कशी गेम फिरत आहे त्याचे 10 मुद्दे आपण आणले आहेत. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की पवार साहेब म्हणजे गेम चेंजर, राजकारणातील बादशहा, किंग मेकर. नेमका पवार साहेब आता कोणती चाल खेळत आहे, त्यांचे महत्त्वाचे डाव आपण शेवटच्या 2 मुद्द्यात टाकले आहेत. त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत रहा. तर सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनसीपीचे 2 गट, शरद पवार यांचा गट, अजित पवार यांचा गट पुन्हा एकत्र येतील का यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पण आत्तापर्यंतची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवारांची भूमिका खूप रणनीतिक म्हणजे स्ट्रॅटेजिक मानली जाते. शरद पवार नेमकं काय करत आहेत? राजकीय विश्लेषण. मुद्दा क्रमांक 1, तात्काळ एकत्र येण्याची घाई नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवार लगेच एकत्र येण्याच्या बाजूने नाहीत, कारण अजित पवार गट सध्या सत्तेत आहेत. भाजप शिंदे सरकारमध्ये जर लगेच एकत्र आले तर शरद पवारांची विरोधी पक्षातील ताकद कमी होईल. त्यांच्या गटाची स्वतंत्र ओळख अजून मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे. विश्लेषक म्हणतात शरद पवार अजून वेळ पाहत आहेत. पुढचे मुद्दे तर पवार साहेबांची अति गुप्त डाव आहेत. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा. मुद्दा क्रमांक 2, सहानुभूती आणि नैतिक नेतृत्व मजबूत करणे. 2023 मधील फुटीनंतर शरद पवारांनी स्वतःला मूळ पक्षाचे नेते म्हणून प्रोजेक्ट केले. त्यांची रणनीती जनतेत सहानुभूती निर्माण करणे, कार्यकर्त्यांना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवणे, पक्षाची मूळ विचारधारा जपणारे नेता म्हणून स्वतःची प्रतिमा मजबूत करणे. हे भविष्यातील निवडणुकांसाठी महत्त्वाचे आहे. खरंच पवार साहेब गेम टाकणार का? तुम्हाला काय वाटतं? लगेच कमेंट झाली पाहिजे आणि पवार साहेबांसाठी एक व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे. मुद्दा क्रमांक 3, अजित पवार गटावर दबाव ठेवण्याची रणनीती. राजकीय तज्ज्ञ म्हणतात की शरद पवार अजित पवारांना थेट विरोध न करता संवादाचे दरवाजे पूर्णपणे बंद करत नाहीत, पण तात्काळ विलीन होण्यास तयार नाहीत. हे एक प्रकारचे प्रेशर पॉलिटिक्स आहे. म्हणजेच जर अजित पवार गट कमकुवत झाला तर शरद पवार मजबूत स्थितीतून निर्णय घेऊ शकतात. मुद्दा क्रमांक 4, भविष्यातील सत्ता समीकरण पाहून निर्णय. विश्लेषकांच्या मते शरद पवारांची मुख्य गेम ही आहे: निवडणुकीचे निकाल पाहणे, त्यानंतरच अंतिम निर्णय घेणे. कोणत्या बाजूने फायदा आहे ते पाहून राजकीय चाल खेळणे. शरद पवार हे दीर्घकालीन रणनीतीसाठी ओळखले जातात. राजकीय विश्लेषक काय म्हणतात? सारांश. राजकीय तज्ज्ञांचे 4 प्रमुख निष्कर्ष. शरद पवार अजून वेट अँड वॉच मोडमध्ये आहेत. ते स्वतःची ताकद वाढवत आहेत. अजित पवारांना पूर्णपणे नाकारत नाहीत. अंतिम निर्णय निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असेल. शरद पवारांची संभाव्य गेम प्लॅन. सरळ भाषेत याला राजकीय भाषेत म्हणतात तात्काळ विलीन नाही, स्वतःचा गट मजबूत करणे, योग्य वेळ येईपर्यंत थांबणे आणि मग सत्ता समीकरणानुसार निर्णय घेणे. मुद्दा क्रमांक 5, अजित पवार गटातील नेत्यांशी शांत संपर्क कायम ठेवणे. अजित पवार यांच्या गटातील अनेक नेते पूर्वी शरद पवारांचेच विश्वासू होते. विश्लेषक म्हणतात शरद पवार थेट सार्वजनिकरित्या हल्ला करत नाहीत, पण वैयक्तिक संपर्क कायम ठेवतात. योग्य वेळ आल्यास काही नेते पुन्हा त्यांच्या बाजूला येऊ शकतात. याला सायलेंट नेटवर्किंग म्हणतात. मुद्दा क्रमांक 6, दोन्ही बाजूंशी संबंध खराब न ठेवणे. शरद पवारांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सत्ताधारी भारतीय जनता पक्ष बीजेपीशी पूर्णपणे दुरावा ठेवत नाहीत आणि विरोधी आघाडी इंडिया अलायन्समध्येही सक्रिय राहतात. म्हणजेच ते भविष्यात कोणतीही राजकीय परिस्थिती आली तरी किंग मेकर राहू शकतात. मुद्दा क्रमांक 7, सहानुभूतीची लाट कायम ठेवणे. फुटीनंतर त्यांनी स्वतःला अन्याय झालेला नेता आणि मूळ विचारांचा संरक्षक म्हणून सादर केले. यामुळे ग्रामीण भागात अजूनही त्यांचा प्रभाव मजबूत आहे.
अनेक कार्यकर्ते अजूनही त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले आहेत. मुद्दा क्रमांक 8, पुढच्या पिढीचे नेतृत्व तयार करणे. लॉंग टर्म गेम. शरद पवार सध्या स्वतःपेक्षा पुढच्या पिढीवर भर देत आहेत, विशेषतः सुप्रिया सुळे. त्यांची रणनीती पक्षाची सूत्रे हळूहळू सुप्रिया सुळे यांच्या हातात देणे आणि स्वतः मार्गदर्शक भूमिका घेणे. यामुळे त्यांचा गट दीर्घकाळ टिकू शकतो. मुद्दा क्रमांक 9, योग्य वेळ येईपर्यंत अंतिम निर्णय न घेणे. हे सर्वात मोठे शरद पवारांचे मास्टर स्ट्रॅटेजी मानले जाते. त्यांची शैली घाईत निर्णय नाही, परिस्थिती पूर्णपणे आपल्या बाजूने येईपर्यंत थांबणे आणि मग अचानक राजकीय चाल खेळणे. राजकीय इतिहासात त्यांनी अनेक वेळा अचानक निर्णय घेऊन सत्ता समीकरण बदलले आहे. मुद्दा क्रमांक 10, अजित पवारांवर अप्रत्यक्ष दबाव ठेवणे. जर अजित पवार गट कमकुवत झाला तर ते पुन्हा शरद पवारांकडे येऊ शकतात किंवा शरद पवार मजबूत अटींवर एकत्र येण्याचा निर्णय घेऊ शकतात. निष्कर्ष: शरद पवारांची खरी पडद्यामागील गेम. राजकीय विश्लेषकांच्या मते ते अजूनही पूर्ण नियंत्रण गमावलेले नाहीत. ते अजूनही महाराष्ट्रातील पॉवर सेंटर आहेत. ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. अंतिम चाल अजून बाकी आहे.